गोलंदाजी ट्राय करू गोलंदाज विनोद. पॉवर प्लेचे पहिली वर पहिला पहिला गोलंदाज विनोद. पहिला चेंडू मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फलंदाज मात्र अक्षरशः टॅप करताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. नाराज असेल फलंदाज. सन्माननीय अनिलजी काळन साहेबांना विनंती, आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. रमेशजी काळन यांना देखील विनंती, आपण देखील यावं. आपलं सुद्धा स्वागत. थँक्यू सो मच शंकू डांगरे. ही नवी सुरुवात आहे शंकूची. थँक्यू शंकू डांगरे, SD ग्राफिक्स ओनर आहेत शंकू. थँक्यू सो मच. बोलवत ऑन गोईंग मॅचकडे. टॉस करताय चेंडू. पंचाने वळण घेतलं, वाईटचा इशारा. दोन ताकदवर टीममध्ये ही मॅच. चोरावले बनाम पिंपलोली या दोन टीममध्ये मॅच. सन्माननीय कोलारेचे शाखा प्रमुख महेशजी हजारे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा स्वागत आहे. हाफ ट्रॅकर एज, पाठीमागे बॉल निघून चाललाय सीमा पार. बाउंड्री, चौकार इथून येतो. एज लागल्याच्या नंतर हा नशिबाचा चौकार. चांगला चेंडू, फटका दमदार. डीप मध्ये बॉल. दोन खेळाडूंना चेस होता. बॉल सीमा पार, चौकार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनोद आपण पाहतायत. फुल टॉस ऑन साइडला. हा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज बाद. काय बॅटिंग, काय सुरुवात केली होती विनोदनं आपल्या संघासाठी. दोन चौकार. हा देखील चेंडू चांगला फटकावला होता, परंतु अखेर त्याच्या पारीचा झाला अंत. डीप मध्ये चांगली कॅच मिड विकेटला पकडण्यात आली. फलंदाज बाद. विनोद बाद झाले. चांगला फटका विनोदच्या बॅटमधून. दोन चौकार. तिसरा देखील असा वाटला की जाईल, परंतु झेल या ठिकाणी देऊन परतलेत. फलंदाज इथून बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजन अशोक आहेत नवीन फलंदाज. आणि स्ट्रायकिंग एंडला आता अशोक जाऊन पोहोचतायत. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 9 धावा फलकावरती. पहिलं षटक बॉलर विनोदच आपण पाहिलं, जिथे विनोदनं धावा दिल्यात 9. 2 महत्वाचे गडी त्यानं बाद केलं.
हाफ ट्रॅकर ऑन साईडला, ताकद कमी आहे. बॉलवरती शतरक्षक पोहोचू शकलेले नाही आहेत. प्रॉपर मिड विकेटला फिल्डिंग चांगली एका टप्प्याकर. या बॉलवरती फक्त सिंगल एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर. शिवसाई संघाचे जे व्हॉलेंटियर्स या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी या चेंडू नंतर पाहूयात. हाफ ट्रॅकर पाहूयात पंचांचा इशारा काय येईल. रनसाठी निघालेत. एक रन या चेंडूवरती पूर्ण झाली आहे. कुमार शेळके युवा नेतृत्व यांच्याकडून शिवसाई क्रिकेट संघाचे व्हॉलेंटियर्ससाठी सुवर्ण संधी आहे. षटकाराबाहेर आयवा कॅच पकडल्यास व्हॉलेंटियर्सना 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. हाफ ट्रॅकर तडाका, पॉवरफुल स्ट्रोक आहे. फलंदाज साजन शबाट मधून हा उत्तुंग देखना षटकार. सन्माननीय अनिलजी काळन साहेबांकडून पारितोषिक. सलग 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हाफ ट्रॅकर किती सहजतेने पुल केला. बॅटचा फ्लो, वेग किती आहे बॅटचा त्याच्याकडे, आणि ताकद भरपूर चांगली आहे. साजन स्ट्रायकिंग एंडला होता. आधीचा चेंडू देखील हाफ ट्रॅकर त्यांना मिस केला. मिस तर म्हणता येणार नाही, परंतु एक धाव अशोकला मिळाले होते लेग बायच्या माध्यमातून, आणि हा हाफ ट्रॅकर त्याला सहज आणि सोप्यारित्या पुल करून षटकार घेतला. सलग 3 चौकारांसाठी अनिलजी काळन साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. हवेत हवेत झेलची शक्यता. पोचतील का खेळाडू? हो पोचले होते. कॅच चिपकली देखील होती हातामध्ये आणि बॉल सीमा पार. हा चौकार. ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले. चौकार कशा रीतीने आला हे पाहूयात. बॉलर बॉलिंग करत असताना हा बॉल त्याने पिचिंग केला. गुड लेंथ वरती पिक केलं. टॉप एजला बॉल लागला आणि जवळपास कॅच इथून पकडली होती, परंतु शेवटच्या क्षणाला निसटली आणि फुटबॉलच्या साह्यानं बॉल बाउंड्रीच्या बाहेर. वेगाने धावले होते. धावता धावता चेंडू पायाला लागला आणि चौकार. हाफ ट्रॅकर मिस केला. साजननं चेंडू. डॉट बॉल. अस्तांवरून चेंडू डॉट बॉल असा पंचांचा इशारा आहे. हे साजनचे फेवरेट चेंडू आहेत. हे चेंडू साजनच्या बॅटमधून या चेंडूंवरती रन यायलाच हवा. आतापर्यंत धावसंख्या धावून पोहोचले 11. पाषाण संघाचा ताफा या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. षटकार हॅट्रिकसाठी 500 आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000. हाफ ट्रॅकर फाईन लेगला केसलाय. पाहूयात इशारा पंचांचा. 4 की 6 चौकार. चौकार पंचांचा इशारा आलाय तरी सुद्धा आपण चौकार आहे. पविलियन थोडं शांत ठेवा प्लीज. 4च्या मदतीने संघाची टोटल इथून जाऊन पोहोचलेली ते 25 वरती. 2 गडी बाद. सुरुवात दमदार. 12.5 करंट रन रेट मेंटेन केलाय. मगाशी चर्चा चालू होती पिंपलोली संघाची की जर टॉस जर आला तर फिल्डिंग घ्यायची की बॅटिंग घ्यायची, आणि ती रणनीती आखली होती की आपल्याकडे फलंदाजी स्ट्रॉंग आहे तर आपण प्रथमतः बॅटिंगच करूयात. आणि नाणेफेकीचा कौल चोरावली टीमच्या बाजूने लागला आणि त्याने फिल्डिंग घेतली. म्हणजे पिंपलोली टीमला जे पाहिजे होतं ते मिळालं आणि त्यांची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग येते त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. संघाची धावत संख्या 2 गडी बाद 25. चला थोडं फास्ट खेळा चोरावली टीम. अंपायर्स आपण देखील कॉल करत राहा सातत्यानं. राजकुमार आलेत बॉलिंग मार्कवर. षटक नंबर 3 मध्ये. पहिलं षटक विनोदचं 9 धावत संख्येचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये अफलातून बॅटिंग आपण पाहिली. तब्बल 16 धावत संख्येचं राहिलं. टीमची धावत संख्या 25. करंट रन रेट 12.50 मेंटेन केलाय. तिसरं षटक ओव्हर द स्टंप्स. गतिमान बॉल. हो जेवढा वेगाने आला तेवढाच वेगाने पाठवला. इट्स आउट ऑफ द पार्क. फोरआर्मची ताकद, वेग होता, वेगावरती स्वार झाला आणि त्याला पाठवला सीमापार. सिक्सर.
प्रॉपर पायांवरती होता चेंडू, वेगानं टाकला होता राजकुमारनं आणि लवकर पीक केला अशोकनं. हाफ ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, दूर आहे क्षेत्ररक्षक, जवळपास खेळाडू नाही आहेत. एका टप्प्याखेर निघून चाललाय बॉल. काय बॅटिंग चालू आहे पिंपलोली टीमच्या. आणखीन एक चौका, टीमची टोटल 35. जावा, 2 गडी बाद, 10 चेंडू उर्वरित बाकी आहेत. पाहूयात राजकुमार कशा प्रकारे कमबॅक करतील. बघूयात अशोक साठी हा पुढचा बॉल. गती कमी होती, कॉट अँड बॉल. ओह, गुड कॅच, व्हेरी गुड कॅच. टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर. किती वेगाने आला चेंडू, तेवढा वेगाने झेल स्वीकारली राजकुमारनं. फॉलो थ्रू मध्ये इझी कॅच, कॉट अँड बॉल, बॅट्समन आउट. पाहत ऍक्शन रिप्ले, वेगाने चेंडू समोर ड्राईव्ह केला आणि लगेच बसले आणि गुड कॅच. पहिल्या 60 मध्ये गॅदर केला चेंडू. नवीन बॅटर प्रवीण. 35 धावा, 3 गडी बाद. जय मल्हार बाकरीचा बाळा संघ सावलेच्या क्रीडांगणावरती फायनल मध्ये दाखल झाला. भरपूर चर्चा चालू होती काल देखील की महेश क्षीरसागर कुठे आहेत. भरपूर जण आठवण काढत होते. पहिल्या दिवसामध्ये आदित्य नव्हता, निलेश महाळे नव्हते, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ क्वालिफाय झाला आणि काल त्याने माळेवाडी टीमला हरवून ते फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. 35 धावा, 3 गडी बाद. चला थोडं फास्ट केला, विनंती आहे दोन्ही टीमला सहकार्य करा प्लीज. साजन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 5 मध्ये त्याने इंडिव्हिज्युअल 15 बनवलात आणि संघाची धाव संख्या 35. डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्याने खेळणारं क्रिकेट. माहिती आहे आपण आताच आलोय. प्रवीणनं स्ट्राईक रोटेट केली कारण साजनच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. 5 मध्ये 15 त्याने बनवलं, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. बघत अंतिमच्या 2 बॉलवरती हल्ले चढवले जातील का. 3 विकेट गेलेत आणि 36 धावा फलकावरती. अंतिमचे 2 चेंडू ओव्हर नंबर 4 मध्ये राजकुमारच्या हातामध्ये हा षटक आहे. गुड शॉट, गुड शॉट. तयार होते या चेंडूसाठी. निघून चाललाय बॉल, वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल सीमा पार. ह्यूज हिट, सिक्सर. बेचाळीस धावा. ऑफ ट्रॅकर आणि वाईट चेंडू पंचाने दाखवला. एक्स्ट्राची रन मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 या धावसंख्येवरती. 43. 3 ओव्हर मध्येच शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. राजकुमारच्या विरोधामध्ये 18 धावसंख्येचं षटक. ऑफ ट्रॅकर, हा पसंतीची जागा. किती दूर मारला, भरपूर दूर, भरपूर लांब. साजनच्या बॅट मधला हा धमाका. 1 more 6. ओव्हर 3 आणि 3 ओव्हर मध्ये 49 धावा. लवकर पाणी घेऊन जा आणि लवकर बाहेर या.
3 ओव्हरमध्ये 49, शेवटचं आणि अंतिम षटक. फुल टॉस एज आणि फलंदाज बाद. पहा ॲक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती. फुल टॉस होता, टॉप एज लागली आणि फलंदाज बाद. शॉर्ट फाईन लेग मध्ये. नवीन फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये. एक रन कंप्लीट केले. साजनला स्ट्राईक देण्यासाठी आनंद या बॅट्समनला पाठवलंय. 50 धावा फलकावरती. एकदा टाळा होऊन जाऊ द्यात. पिंपलोली संघ 50 धावा फलकावरती लागल्यात. काळू अण्णाचं जे ज्यूस सेंटर आहे त्याच्या बाजूला पिंपलोली टीमची टीम मीटिंग होती आणि त्याने सांगितलं की आपली बॅटिंग ऑर्डर जर तगडी आहे तर आपण प्रथमतः बॅटिंग घेऊन खेळूयात. आणि काय बॅटिंग केलं. 7 मध्ये 27 साजन. फुल टॉस मिस केला. अपील आणि फलंदाज बाद. समोर सापडला. ऑफस्टिक घेऊन जाणार हा चेंडू. बॅट्समन आउट. येस, बॅट लागले असं पंच दर्शवत असताना डॉट बॉल. चांगली पंचगिरी. लगेच दुसऱ्या पंचाने इशारा केला. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी दक्षता घेण्यात आली. दुसऱ्या पंचांना कॉल केला की बॅटला चेंडू लागला. लगेचच रिव्हर्स घेतला डिसिजन. गुड अंपायरिंग. 50 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक तर केले पूर्ण. आता पाहूयात पंचांच्या इशाराची वाट पाहावी लागेल. कदाचित बॉल जर गॅदर केला असता विकेट किपरने तर कदाचित पंचांकडून काही ना काही तर डिसिजन पाहायला मिळू शकला असता. परंतु बॉलच गॅदर करू शकले नाही. 2 बॉल बाकी आहेत. 52 धावा फलकावर. अंतिमचे 2 चेंडू. गोलंदाज तयार. फुल टॉस समोर केलाय आणि चाललाय बॉल. हा देखील बाउंड्रीच्या बाहेर. साजन फक्त आडवाच पट्टा नाही तर समोर देखील चांगले स्ट्रोक लगावतो हे त्याने दाखवले. लॉंग ऑन सीमा पर षटकार. सहाच्या मदतीनं साजन जाऊन पोहोचला 10 मध्ये 35 आणि संघ 58 वर. फुल टॉस दिशा दाखवली. हा देखील बॉल सीमा पार. भरपूर चांगली बॅटिंग साजनने केली आहे आणि या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 62 या धावसंख्येवरती. विजयासाठी 63चं टार्गेट. परंतु साजनची काय बॅटिंग राहिलेली आहे. 11 बॉल मध्ये 39 धावसंख्येची बॅटिंग तुम्हाला साजनची आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. विजयासाठी 63ची गरज आहे तर लगेचच काही सन्मान आहेत ते आपण घेऊयात. आम्ही आयोजन कमिटीला विनंती करतो अनिलजी काळन यांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती करावा.
सन्माननीय रमेशजी काळन साहेब उपस्थित आहेत, त्यांचा भव्य सन्मान आपण करूयात या मुख्य व्यासपीठावरती. वसंतची क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील हा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने घेऊयात. आयोजन कमिटीला विनंती, आपला पवित्र शुभ असते आपण पाहुण्यांचा भव्य सन्मान आपण करावा. आज ते या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत, उद्या त्यांना परत सावळ्याला जायचंय. चला, टार्गेट आता विजयासाठी 63, 24 बॉल मध्ये 63 धावा बनवायच्यात. पाठीमागे चेंडू, पहिलाच बॉल डॉट बॉल न केली सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भारत आणि सुमित आणि बॉलिंग मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये ऋतिक. ऋतिक बॉलिंग मार्क वरती, पहिला चेंडू त्यानं डॉट फेकला. दुसरा चेंडू देखील तशाच प्रकारचा, आणखीन एक डॉट बॉल. लाईन चांगली आहे ऋतिक कडे. आणखीन एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. दुसरा चेंडू आपण पाहिला प्रॉपर वाईड लाईनला टाकला, गुड बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल. हवेत खेळलेत, लॉंग ऑफला आहेत का खेळाडू? पंचांचा इशाराची वाट आपल्याला पाहावी लागेल. बॉल सीमा पार, षटकार. कॅच पकडली होती लॉंग ऑफला, परंतु षटकारा बाहेर ही झेल पकडण्यात आली. कॅच पकडली होती परंतु षटकाराच्या बाहेर होते. 6 धावा, शरीरापासून दूर आहे. वाईट बॉल इथून पंच कॉल करतात. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती. 7 धावा, बिनगडी बाद 7. पहिल्याच ओव्हर मध्ये षटकारानं धफलकावरती धावा 7 लावल्या. 63चं टार्गेट आहे. आणखीन एक चांगला चेंडू, डॉट बॉल. बिनगडी बाद 7 धावा फलकावरती. हवेत केलेत, वाईडिश लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक गुड कॅच. भरपूर चांगली झेल, आनंद मला वाटतं त्या ठिकाणी होते. आणि फलंदाज बाद.
7 धावा, शेवटचा बॉल बाकी आहे. एक गडी बाद झाला. 5व्या बॉलवरती विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. ऋतिकचा एक विकेट ऋतिकच्या खात्यामध्ये. चांगला चेंडू, डॉट बॉल. एक षटकाचा खेळ इथून पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद, 7 धावा धावफलकावर. चला, पारितोषिक आहे पिंपलोली टीमच्या गोलंदाजांसाठी. लगातार 2 विकेट घेतले तर अनिलजी काळन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्य आलेत. चल, विनायक आहेत बॉलर. थोडं फास्ट खेळा. तर थोडं फास्ट केला प्लीज. विनायक बॉलिंग मार्क होती दुसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला हा चेंडू. फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 8. 2 सलग विकेट घेतले तर अनिलजी काळन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे बॉलिंग करणारा पिंपलोली टीमसाठी. अनिकेत जोगले यांच्याकडून पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं. सुमितसाठी 1 गडी बाद, 8 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. लेग स्टिक मिस करतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, 9 धावा. बोलो तयार. हवेत खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलेले ते 11 वरती. हवेत खेळल्यात आता लॉंग ऑफला. पाहूया क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आन पकडली जेल. आणखीन एक फलंदाज बाद. आजच्या दिवसामध्ये आनंदची ही दुसरी कॅच. बॅट्समन आउट. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 11 वरती. दुसरा धक्का चोरावले टीमला लागला. विनायकच्या खात्यामध्ये आपण पाहतो एक सांघिक यश.
समोर ड्राईव्ह केला आहे, बॉलर्स बॅक ड्राईव्ह. पवात कुठले क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आनंद पुन्हा एकदा 1 रन. एकच रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 12. संघाची टोटल धावून पोहोचलेली ते 12. भरपूर चांगला चेंडू, यॉर्कर होता. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. अंतिम चेंडू आता बाकी आहे या ओव्हरमध्ये. फक्त 12 धावा. विनायकने फक्त 5 दिल्यात आणि 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. फुलटॉस होता. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळलेत. क्षेत्ररक्षक पोचतात. 1 रन कंप्लीट. दूर आहेत. टार्गेट भरपूर दूर आहे. फक्त एक सिंगल या चेंडूवरती मिळते. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 विकेटच्या मोहबदल्यामध्ये 13 वरती विजयासाठी आणखीन 12 मध्ये 50. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निलेश आलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉल आणि विजयासाठी 50. थोडंसं फास्ट खेळा. दोन्ही टीमला विनंती आहे. कोलारे संघ आपले खेळाडू जर कुठे गेला असेल तर त्यांना लवकरात लवकर बोलवून घ्या. आपली लगेचच सेकंड राऊंडची मॅच आपण 3 ओव्हरचे खेळवणार आहोत. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. नक्की फलंदाज बाद झालाय कसा हे देखील पाहणं गरजेचं. क्लीन डायरेक्ट बोल्ड झाला की प्ले डॉन होता. प्ले डॉन झाला. एज लागल्याच्या नंतर चेंडू वेस्टर्नवर आदळला. फलंदाज बाद. तिसरा धक्का चोरावले टीमला. 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 50. आणखीन एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगतात. 63चं मोठं टार्गेट. थँक्यू प्रेम. 13 धावा धावफलकावर. जास्त सॉफ्ट ट्रॅकर टाकला. शरीरापासून दूर. वाईट बॉल. 63चं मोठं टार्गेट भरपूरच मोठं होतं. ज्यामध्ये साजनची कमालीची फलंदाजी राहिली पहिल्या इनिंग मध्ये. चौदा झाल्यात. थर्ड अंपायरची डिमांड आहे. बॉल 3 बॉल झालेले आहेत. अंतिम 3 बाकी. येस थर्ड अंपायरची डिमांड. टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल अंपायरच्या माध्यमातून. चांगला चेंडू. डॉट बॉल.
आणखीन एक चांगला चेंडू, डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. फॉर्मॅलिटी जवळपास शिल्लक राहिलेली, कारण मोठं टार्गेट ठेवलं 63चं. आजच्या दिवसामधील ती हायेस्ट टोटल होती पिंपलोली टीमची. सुंदर चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आता. 14 धावा या ओव्हरमध्ये, फक्त 1 रन आली आहे. 49 अजून गरज 7 बॉलमध्ये. काय कमालीचं षटक. व्हाईट बॉल. संघाची धावत संख्या 15, विजयासाठी 48, 7 चेंडूंमध्ये. आणखीन एक वाईट चेंडू. आता अंडरआर्म क्रिकेटची सर्वांना आठवण झाली असेल. अजून एक वाईट आला तर अनिलजी काळन यांच्याकडून 100 रुपये. आता मॅच तर लांब आहे चोरावले पासून, तर 100 रुपये कमवण्याची संधी आहे निलेशकडे. बघू आता. आता कमी गतीने टाकलेला चेंडू. दुसरा कोणी गोलंदाज असता त्याने नक्की टाकला असता. मॅच तर तशी पण दूर आहे. 100 रुपये नाश्त्यासाठी तरी नक्की झाले असते मॅच नंतर. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. आता 6 मध्ये 47 आवश्यकता. चला मीटिंग नको प्लीज. एक गोलंदाजाला लवकरात लवकर पाठवा. चला फिल्डिंग लावून घ्या. चला रोहिदास आलेत बॉलिंग मार्क वरती. चला चला इतर खेळाडूंना फिल्डिंग साठी जा. रोहिदास एक खतरनाक गोलंदाज आहे. आता बघू रोहिदास मिनमिने कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. मोठमोठ्या टुर्नामेंट तो खेळलेला आहे. 2 वेळा तो ओपन संघामधून देखील खेळलेला आहे. आज त्याने आवर्जून क्रिकेटसाठी सुट्टी टाकलेली आहे. बघूयात रोहित काय करतोय. गुड बॉल. चांगला चेंडू होता. पहिला चेंडू तर डॉट, कारण रन घेतलेले नाहीये बॅट्समननं. पाच बॉलचा खेळ आता बाकी आहे. रोहिदास मिनमिने पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. हवेत खेळलेत. बघू कॉटन बोल्ड आणि रोहितनं फलंदाजीतून बाद केलाय. कमालीचं षटक. रोहिदास सुट्टी घेतलेला काही ना काहीतरी फायदा झालेला आहे. पण रोहितच्या चेहऱ्यावरचं हास्य काही सर्व काही सांगून जाते. बा स्माइल किती छान आहे रोहितची. चला कोलारे टीमचे कर्णधार या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टीम मीटिंग करू नका. ऋतिक प्लीज. कॅप्टन लक्ष द्या. 3 बॉल 3 षटकार लगावले तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. तर बघूयात. रोहिदास पुन्हा एकदा तयार. बघा आणखीन एक चांगला चेंडू. कदाचित पुढच्या मॅच मध्ये याच गोलंदाजाला पहिलं षटक मिळू शकतं. सुंदर गोलंदाजी. बॉल तयार. सुंदर बॉल आहे. लोअर फुल टॉस होता. 1 रन या चेंडूवरती नाही घेतलेली आहे. चला मेडन षटक इथून आता कदाचित रोहित कडून मिळेल. तो म्हणतात ना कभी भी किसी का हुलिया देख के उसके ताकत का अंदाजा नहीं लगाने का. तसा हा गोलंदाज आहे. 2 बॉल बाकी आहेत. हाफ ट्रॅकर होता. हा देखील डॉट बॉल. आता मेडन ओव्हर येईल का. 5 बॉल डॉट टाकल्याच्या नंतर रोहितच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा. रोहित किती खुश आहे. 5 बॉल त्याने डॉट टाकलेत. खास आज सुट्टी घेतली. आता मेडन षटक टाकण्याच्या उंबरठ्यावरती. चला रोहित बघूयात. अंतिम चेंडू आणि मेडन ओव्हर इथे रोहितने टाकलेले. एकदा जोरदार आल्या रोहिदास साठी. कमालीचं षटक रोहिदासने इथं टाकलेलं आहे. आता कदाचित
आता ऋतिक आता तेच सांगतो की पहिली ओव्हर तूच टाक. बॅटिंग करत असताना साजनने बनवले 11 बॉल मध्ये 39. रोहिदासनं मेडन षटक टाकून 1 विकेट आणि